आता आपण प्रॅक्टिस सेट 3.2 चा पार्ट 2 बघूया. आपण पार्ट 1 मध्ये 3 गणितं सोडवली होती आणि पार्ट 2 मध्ये आता आपल्याला 4 आणि 5 या 2 गणितांकडे लक्ष द्यायचे. दाखवल्याप्रमाणे अशा 2 डायग्राम्स तुम्ही 4 सेंटीमीटरची आणि 4 सेंटीमीटरच्या 2, त्याच्यात एक एक्सटर्नली 2.8 सेंटीमीटर असणारा आणि एक इंटरनली 2.8 सेंटीमीटर असणारे काय करायचे, सर्कल्स काढायचे. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. 4 नंबरचं गणित. या गणितामध्ये तुम्हाला काय प्रूव्ह करायचे तिकडे लक्ष द्या. इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर पी, बघा पी सेंटर असणारा सर्कल अँड क्यू टच इच अदर ऍट पॉइंट आर. तो कुठे टच होते? पॉइंट आर मध्ये. ए लाईन पासिंग थ्रू आर मीट्स द सर्कल्स ऍट ए अँड बी रिस्पेक्टिव्हली. बघा लक्ष द्या. प्रूव्ह दॅट. पहिला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एपी हा परपेंडिक्युलर आहे, सॉरी पॅरलल आहे सेगमेंट बीक्यू ला. मग एपी हा बीक्यू ला पॅरलल कधी येईल? तुम्ही जर लक्ष दिलं तर एपी हा कधी येऊ शकतो? टेस्ट वापरला तर. आणि टेस्ट वापरण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये शॉर्ट सांगून ठेवतो मी की हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आणावा लागेल. तुमच्या माहितीसाठी त्या ठिकाणी आपण काय करूया, एक डायग्राम 3 डायग्रामचा वापर करूया पहिल्या गणितासाठी. नंतर मग आपण पुढे बघूया. हे बघा या पद्धतीची ही डायग्राम आहे. आकृती बघा तुमच्या लक्षात येईल. इथे कोणता आहे? क्यू. इथे आहे बी, इथे आहे ए आणि इथे आहे पी. जर का ए बी हा ट्रान्सव्हर्सल असेल म्हणजे तुम्हाला इथे हा अँगल आणि हा अँगल जर कॉन्ग्रुएंट आला तर आपण टेस्ट वापरू शकतो. कोणती टेस्ट? अल्टरनेट अँगल टेस्ट. मग त्याच्यावरून तुम्ही त्याला पॅरलल दाखवू शकता. आता सुरुवात बघा. पहिला पॉइंट, फर्स्ट पॉइंट समजून घ्या. एक एक पॉइंट कडे लक्ष देऊया. पहिला, इन ट्रायंगल PAR. PAR बघा. आता PAR मी याच्यामध्ये काढतो. आपल्याकडे आकृती आहे त्याचा वापर करायचा आहे. सेंटरला आहे P, बघा इथे आहे A आणि इथे आहे R. डायग्राम आपण वेगळ्या करूया म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल. बघा PAR रेडियस ऑफ सेम सर्कल पॉइंट घेता येईल. म्हणजे रेडियस काय असतात? सेम असतात. म्हणजे सेगमेंट रेडियस ऑफ सेम सर्कल, रेडियस ऑफ सर्कल म्हणूया आपण. काय येईल? सेगमेंट PA हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? सेगमेंट PR ला. याचा अर्थ आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय होईल? सेम होईल. म्हणजे बाय आयसोसेलेस ट्रायंगल थेरम आपण काय सांगू शकतो की त्या ठिकाणी अँगल PAR हा कॉन्ग्रुएंट येईल कोणाला? अँगल PRA ला. बघा हा झाला फर्स्ट पॉइंट. ज्याच्यामध्ये आपण काय वापरला? आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आता सेकंड डायग्रामला आपण स्मॉल सेकंड पॉइंट क्रिएट करूया. आता त्याच्यात बघा तुमच्या लक्षात येईल इथे आपण डायग्रामचे बायफर्गेशन करूया. लक्षात घ्या. आता मी इथे परत दाखवतो. इथे R आहे, R झाला. त्याच्यानंतर इथे B आहे, आकृती बघा आणि हा जोडूया. सेम पॉइंट येईल जसं आपण आधी घेतलं. हे दोन काय झाले? सेम झाले. म्हणजे काय येईल बघा पॉइंट कसा येईल? इन ट्रायंगल कोणता घ्यावा लागेल? QBR. बघा रेडियस ऑफ सेम सर्कल सेम येईल. रेडियस ऑफ सेम सर्कल काय येईल याच्यामध्ये? QR इक्वल टू सेगमेंट कोणता येतो? QR इक्वल टू सेगमेंट कोणता येईल? QB. पुन्हा बाय आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. ते दोन अँगल सेम होतील. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम मुळे काय होईल? तो अँगल सेम होईल. म्हणजे अँगल
कोणता येईल? क्यू आर बी हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? अँगल क्यू बी आर ला. हा पॉइंट झाला सेकंड. त्याला आपण हायलाइट करूया. त्याच्यात थोडस समजून घ्या. आता आपण यातला तिसरा पॉइंट बघूया. महत्वाचा आहे तिसरा पॉइंट. तिसऱ्या पॉइंटला आकृती बघा. मेन आकृतीमध्ये जर नीट बघितलं तर वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. बट अँगल कोणता येईल बघा? पी आर ए किंवा ए आर पी कसे म्हणू शकता? पी आर ए हा कॉन्ग्रुएंट होईल कोणाला? अँगल क्यू आर बी. पी आर ए आणि कोणता? क्यू आर बी. त्याला कारण येईल वर्टिकली अपोजिट अँगल. आपण सध्या कोणते ट्रायंगल्स बघतोय लक्षात घ्या. हे जे आतले भाग आहेत ना याच्याकडे लक्ष ठेवा. हे दोन म्हणजे या दोन ट्रायंगल्स मध्ये आपण काय करतोय? कंपॅरिझन करतोय. याच्यात एक वर्टिकली अपोजिट आहे. हा बघा हा अँगल आणि हा अँगल हा काय? वर्टिकली अपोजिट आहे. मग आता फ्रॉम 1, 2 and 3 फ्रॉम 1, 2 and 3 या तिघांवरून काय सांगता येईल? तर तुम्ही बघा सगळ्यांमध्ये एक एक सेम आहे म्हणजे पी आर ए आणि कोणता? क्यू आर बी. तर हे सगळे सेम झाले. मी जर इथं नाव दिले हा 1 आहे हा 2 झाला. बघा का लक्षात घ्या. पी ए आर आणि पी आर ए. त्याच्यानंतर हा 3 आणि हा कोणता झाला? 4 झाला. पण इथे पी आर ए तुम्हाला दाखवतो लक्ष द्या. हे कळालं ना तर पुढे सोपं जाईल. पी आर ए मग पी आर ए काय? 2 आणि क्यू आर बी किती आहे? 3 आहे. म्हणजे 2 आणि 3 पण सेम आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 हे सगळेच काय झाले? सेम झाले. मग मी असं लिहू शकतो बघा. अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट. अँगल कोणता येईल? पी आर ए बघा 2. त्याच्यानंतर 3 नंबर अँगल कोणता येईल? क्यू आर बी हा कॉन्ग्रुएंट आहे. अँगल 4 नंबर कोणता आहे? क्यू बी आर. हे सगळे सेम झाले. ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इथपर्यंत पॉइंट नीट समजून घ्या या गणिताचे. हे प्रूव्ह झालं म्हणजे तुमचा आन्सर त्या ठिकाणी आला. आता लक्ष द्या. तुम्हाला आन्सर काढायचंय. पहिलं प्रूव्ह करायचंय. तर वरती बघा आकृतीमध्ये हा पी ए आर अँगल पी ए आर म्हणजे पी ए बी घेऊया. पी ए आर म्हणूया. लक्षात घ्या आकृतीमध्ये पी ए आर आहे. कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येईल? क्यू बी आर. बाय चेंजिंग नेम आपण याची नावे बदलूया. बाय चेंजिंग नेम जी आकृती काढली ना ती बघा वरती. अँगल कोणता येईल? पी ए बी. कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येईल? क्यू बी ए. आता याच्यावरती आपण टेस्ट वापरूया. कोणती टेस्ट येईल? बाय अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलेल लाईन. त्या ठिकाणी काय येईल? एपी सेगमेंट एपी इज पॅरलेल टू सेगमेंट कोणता आहे? बी. अशा प्रकारे आपल्याला हे पहिलं प्रूव्ह करायचं आहे. बऱ्याच मुलांना वाटतं की इतकं लेंदी उत्तर लिहायचं आहे का? तर शॉर्ट पण तुम्ही लिहू शकता. पण ते तुम्हाला समजलं तर तुम्ही शॉर्टकट मध्ये याला मांडू शकता. मग तुम्हाला जास्त काही रायटिंग करायची गरज लागणार नाही. तुम्ही आयसोसेलेस ट्रायंगल थेरम वापरून त्या ठिकाणी वर्टिकली अपोजिट दाखवून आणि टेस्ट वापरली की तुम्हाला आन्सर भेटेल. म्हणून आपण त्या ठिकाणी थोडंसं जास्त एक्सप्लेनेशन मध्ये पहिला पॉईंट आणला. बाकीचे छोटे आहेत ते लगेच होतील. फक्त पहिल्या पॉईंटला थोडंसं समजून घ्या.
पहिलं काय सांगितलं त्यांनी, AP हा पॅरलल दाखवायला BQ ला, पण पहिलं ट्रायंगल PAR याच्यामध्ये आपण रेडियस ऑफ सेम सर्कलचा पॉईंट घेतला, आयसोसेलेस ट्रायंगल वापरला, दोन अँगल सेम झाले, त्याला आपण तुम्हाला माहिती समजावी म्हणून याला 1 आणि 2 म्हणूया. बघा तर दिलेत मी नाव. दुसरा 2 आणि आपला इथे 3 आणि किती 4 तो वापरला, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. शॉर्टकट बघा आकृत्यांमध्ये. मग आता 2 आणि 3 हा काय व्हर्टिकली अपोजिट आहे म्हणून तो कॉन्ग्रुएंट झाला, म्हणजे सगळेच कॉन्ग्रुएंट झाले 1 2 3 आणि 4. याचा अर्थ अल्टरनेट अँगल तिथे येतो ए आणि बी मध्ये. मग PAR आणि QBR मध्ये चेंज जर नावं केली तर काय येतो, अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. तुम्हाला सेगमेंट AP हा पॅरलल भेटतो, कोणाला, सेगमेंट BQ ला. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, पहिला पॉईंट त्या ठिकाणी सोडवायचा. आता आपण सेकंड पॉईंट कडे वळूया, पुढच्या भागाकडे वळूया आपण. त्याचा आता सेकंड पॉईंट आपण प्रूव्ह करूया. ट्रायंगल APR हा काय दाखवायचा आपल्याला, सिमिलर ट्रायंगल RQB ला. आता आपण इथेच घेऊया कारण आपल्याला डायग्राम त्या ठिकाणी समोर आले पाहिजे. बघा थोडस आपण काय करूया, या क्वेश्चनला मी कॉपी करतो, म्हणजे आकृतीसाठी फक्त करतो. इथे आकृती येण्यासाठी मी या प्रश्नाला इथे आणले. आता आपण पहिल्या याच्यामध्ये काय काय प्रूव्ह केलं होतं तेवढं लक्षात ठेवा. आपल्याला आता सेकंड पार्ट काढायचं, ते म्हणजे APR सिमिलर दाखवायचंय RQB ला. आता आकृतीमध्ये मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो, तिथे लक्ष द्या. APR बघा हा ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे, कोणता आहे तो, RQB. त्याच्यात आपण अँगल टेस्ट सोपी वापरू शकतो, पण त्याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला पॉइंट मांडायचे. त्या ठिकाणी सुरुवातीला आपण जे प्रूव्ह केलं होतं ते बघा, काय केलं होतं, PAR अँगल PAR कॉन्ग्रुएंट, अँगल कोणता आहे, PRA कॉन्ग्रुएंट, अँगल QRB कॉन्ग्रुएंट, अँगल कोणता आहे, QBR. म्हणजे 1 2 3 आणि 4 हे सगळे काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे कोणता, हा 1 2 3 आणि 4. मग आता ट्रायंगलची नावं घेऊया. ट्रायंगल, इन ट्रायंगल APR अँड ट्रायंगल कोणता घ्यायचा, RQB. आता याच्यात आपल्याला अँगल्स तर माहित आहेत की हेच आहेत, 1 2 3 आणि 4. त्याचे कोणते पण दोन अँगल्स घ्या. आता आपण घेऊया अँगल PAR कॉन्ग्रुएंट, अँगल कोणता येईल, QRB, त्याच्यानंतर QRB, नंतर अँगल APR. याची नावं बघून घ्यायची का, ट्रायंगलची नावं बघून घ्या. या नावानुसारच तुम्हाला ट्रायंगलच्या मध्ये अँगल मांडायचे. APR कॉन्ग्रुएंट कोणता येईल, अँगल RQB. आकृती बघा, हा कोणता आहे, अल्टरनेट आहे आणि याला आपण फ्रॉम, त्या ठिकाणी याला पॉईंट नंबर आपण दिलाय का लास्टला, नाही, फ्रॉम 1 to 3 म्हणूया. त्या आधी आपण घेतले त्यातलंच घेतलंय. मग याच्यात कोणती टेस्ट वापरता येईल आपल्याला, बाय अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. ट्रायंगल APR सिमिलर, ट्रायंगल कोणता येईल, RQB. हा झाला सेकंड पॉइंट. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहे. आता तिसरा RQB काढायचंय आणि PAR आपल्याला किती दिलाय, 35. बघा का, लक्षात घ्या, PAR 35 आहे आणि काय काढायचंय, RQB. आपण तिसऱ्या गणित इथे मांडूया, डायग्राम काढूया आपण कोणाची, PAR जे दिले त्याच्यात आपल्याला डायग्राम PAR घेऊया. थोडीशी मोठी काढतो डायग्राम, जसे सर्कल मध्ये दिले तीच घेऊया. बघा इथे काय आहे, P, इथे आहे A आणि इथे आहे R.
आता तिथे हा अँगल आणि हा अँगल सेम आहे. कोणता अँगल PAR हा कॉन्ग्रुएंट येईल कोणाला अँगल PRA ला आणि दोघांची पण किती होईल 35 व्हॅल्यू होईल. म्हणजे हा 35 आहे तर हा पण किती होईल 35. मग आता शेवटी काय वापरावं लागेल द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल. द सम ऑफ याच्यामध्ये इन ट्रायंगल कोणता घेऊया आपण PAR. बघा का लक्षात घ्या द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. त्याचा वापर करूया. मग अँगल पहिला घेऊया PAR प्लस अँगल कोणता घेऊया PRA प्लस आता कोणता उरला आपल्याला जो विचारलाय कोणता विचारलाय त्या ठिकाणी RQ आणि B. एक मिनिट आपल्याला RQ आणि B विचारलाय. मग आपण ट्रायंगल RQB घेऊया. हे सगळ्यांचीच मेजरमेंट बघा PAR PRA या सगळ्यांची मेजरमेंट किती होईल 35. म्हणजे अँगल आपण तो घेऊया QRB. एक मिनिट आपल्याला तो अँगल घ्यावा लागेल कोणता QRB चा. आपल्याला याच्यावरूनच पुढचे घ्यावे लागणार 1 2 3 4 ते डायरेक्ट शॉर्ट मध्ये मांडूया आपण. बघा इकडे हा आहे Q हा काय आहे R आणि हा आहे B. हा आपल्याला विचारलाय तर आता याच्यावरून तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की अँगल PAR इक्वल टू अँगल कोणता येईल PRA इक्वल टू अँगल कोणता येईल बघा पुढचं आपण जे रायटिंग केले तेच QRB इक्वल टू अँगल कोणता येईल QBR इक्वल टू किती येईल 35. म्हणजे सगळे 35 म्हणजे हा पण 35 आणि हा पण 35 झाला. आता पॉइंट वापरूया आपण द सम ऑफ मेजर ऑफ ऑल angles in triangle is 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. म्हणजे इन ट्रायंगल कोणता घ्यायचा QRQB. अँगल कोणते कोणते येतील बघा QRB प्लस अँगल QBR प्लस अँगल आपल्याला कोणता विचारलाय त्याच्यात बघा तो आपण घेऊया RQ आणि B इक्वल टू किती यायला पाहिजे 180. हा किती आहे 35 अधिक 35 आपल्याला हा काढायचा आहे. म्हणजे 35 आणि 35 किती झाले 70. म्हणजे अँगल RQB हा काय येईल 180 मायनस 70. म्हणजे अँगल RQB हा किती झाला 110. तर अशा प्रकारे तुम्हाला ही गणित सोडवायची आहेत. आता बऱ्याच मुलांना असं वाटेल की सर खूप कन्फ्युजन आहे तर एकदा तुम्ही रायटिंग करून घ्या गणित आणि मग नंतर तुम्ही पुन्हा एकदा रिवाइज करा तर तुम्हाला हे गणित पटकन समजेल. आता मी तुम्हाला परत सांगतो लक्ष द्या. पहिला पॉईंट काय दाखवायचं AP पॅरलल BQ. आपल्याला काय करायचंय तर अल्टरनेट अँगल टेस्ट वापरायचे पण त्याच्यात पहिले सर्कल घेतला पहिल्या सर्कल मध्ये ट्रायंगल काढला तर त्याच्यामध्ये रेडियस ऑफ सेम सर्कलचा वापर करून आयसोसेलेस ट्रायंगल नुसार 1 आणि 2 हे दोन अँगल सेम झाले. दुसरी डायग्राम बघितली तर 3 आणि 4 हे सेम होतात. मग 2 आणि 3 हा काय व्हर्टिकली अपोजिट आहे असं लक्षात ठेवा अंकांमध्ये. तर 2 आणि 3 काय व्हर्टिकली अपोजिट आहे. मग व्हर्टिकली अपोजिट अँगल नुसार ते सगळे सेम झाले म्हणून आपण ते रायटिंग केले. त्याच्यावरून आपल्याला अल्टरनेट अँगल भेटतो नेम चेंज केले तर बाय अल्टरनेट अँगल टेस्ट हे काय झाले पॅरलल. आता दुसरा सोडवताना याचाच वापर करायचा सगळ्या अँगलचा सगळे सेम आहेत ना 1 2 3 आणि 4. म्हणजे APR आणि RQB मध्ये 2 अँगल्स लिहून घ्यायचे नावं बघून लिहायचे अँगलची आणि त्याच्यामध्ये अँगल टेस्ट वापरून सिमिलर दाखवायचे. आणि शेवटी PAR आणि PRA 35 आहे पण आपल्याला माहिती आहे की सगळेच अँगल सेम आहेत म्हणून सगळ्यांचीच व्हॅल्यू 35 होईल. याचा अर्थ त्याच्यामध्ये हा 35 आहे पहिला A तर R पण 35 होईल. इकडे R 35 आहे इकडे B 35 म्हणजे 1 2 3 4 35 झाले. सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल किती येतात 180. याचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला RQB ची व्हॅल्यू किती भेटते 110.
10. तर थोडंसं रायटिंग करून ठेवत चला, माझ्या बरोबरच लिहायला सुरुवात करा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला या गणितांमध्ये जास्त अडचणी येणार नाही. जर तुम्हाला गणित समजलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा बघा, मग तुम्हाला हे गणित नक्की कळेल. एखादं गणित जर इझिली कळत नसेल तर ते 2 ते 3 वेळा तुम्ही बघणं गरजेचं आहे. आता पुढचं गणित आहे. इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी टच इच अदर ॲट पॉइंट ई. बघा ते एकमेकांना कुठे टच करताय? ई मध्ये. म्हणून मी पहिला, आता याच्यात पण पॉइंट्स मांडायचे, लक्षात ठेवा. याच्यात पण पॉइंट टू पॉइंट जर तुम्ही सोडवलं तर हे गणित तुम्हाला एकदम इझिली सुटेल. पायथागोरस वापरायचा आहे शेवटी. तो कसा येतो तो पण आपण नंतर बघूया. थोडंसं लक्ष द्या. आता आपण पहिला पॉइंट मांडूया याच्यामध्ये. पहिलं काय करायचं, हे सर्कल्स वेगवेगळे करून घ्यायचे. म्हणजे याच्यामध्ये सर्कल्स पहिला पॉइंट आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मांडूया, म्हणजे मग तुम्हाला हे गणित समजायला थोडंसं सोपं जाईल. बघा, पहिला सर्कल विथ सेंटर ए. आपण पहिला सर्कल घेऊया. सर्कल विथ सेंटर ए हॅज रेडियस. आता याच्या रेडियस कोणकोणते आहेत बघा. रेडियस जोडायच्या, आपण रेडियस जोडूया. बघा इथे ए आणि ई, आणि इथे कोणता आहे? ए आणि सी. हे झाले रेडियस. रेडियस कोणता येईल? ए सी अँड ए ई. आता त्यांनी सांगितलंय की सर्कल सी अँड डी रिस्पेक्टिव्हली, आणि रेडियस दिल्या सर्कलच्या, एक आहे 4 आणि एक आहे 6. तर पहिला स्मॉल असेल, त्यामुळे रेडियस ए सी इक्वल टू रेडियस ए ई इक्वल टू किती येईल? 4 सेंटीमीटर. पहिली व्हॅल्यू आपण याच्यात टाकून देऊया. हा 4 आहे, तर हा पण किती येईल? 4. लक्षात ठेवा का या पॉइंटला. त्याच्यानंतर आता पुढचा पॉइंट बघा, लक्ष द्या. सेकंड सर्कल विथ सेंटर बी हॅज रेडियस. आता बी च्या रेडियस काय काय आहेत बघूया आपण. बीई अँड बीडी. मग आता आपण बीई आणि बीडी जोडूया. आता हे झाले सर्कल बी असणाऱ्यांचे रेडियस. त्यांचे रेडियस वेगवेगळे आहेत, त्या जोडून घेऊया. लक्षात ठेवा, कलर चेंज करतोय मी इथे. मग आता रेडियस बीई इक्वल टू रेडियस कोणता येईल? बीडी इक्वल टू आपल्याला किती घ्यावे लागतील? 6 सेंटीमीटर. म्हणजे याची व्हॅल्यू 6 आहे, तर हा पण किती येईल? 6. नीट समजून घ्या. आता पॉइंट महत्वाचे आहेत. तिसरा पॉइंट बघा. आता एक्सटर्नली टच आहे बाय टचिंग सर्कल थेरम, किंवा बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल. काय सांगतो? इफ टू सर्कल्स आर टचिंग सर्कल, देन देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. म्हणजे काय? लक्षात घ्या. ए ई आणि बी एकाच रेषेत येईल. बघा मी पॉइंट इथे मांडतो पुढचा. म्हणजेच मला जर का ए बी काढायचं असेल तर कोणाकोणाची बेरीज करावी लागेल? ए प्लस बीई. म्हणजे 4 प्लस 6 किती झाले? हे 10. हा काय झाला? ए बी. लक्षात ठेवा, हे 3 पॉइंट पर्यंत आपण आन्सर आणलं. ही गणित जी आहेत ना मोठ्या स्वरूपाची, यांना पॉइंट मध्येच तुम्ही समजून घ्या, तरच तुम्हाला याचं आन्सर काढणं सोपं जाईल. काय काय केलं आपण आतापर्यंत? सर्कल्स मधले रेडियस घेतले, त्यांचे मेजरमेंट टाकल्या, आणि टचिंग सर्कल थेरम जर वापरला तर आपल्याला माहिती आहे की पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. म्हणजे आपल्याला एक्सटर्नल येत म्हणजे ऍडिशन करावं लागेल रेडियसची. डिस्टन्स कोणता काढला आपण? ए बी. आणि ऍडिशन केली, तर ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला त्याचा आन्सर किती भेटतं? 10. आता आपण टँजेंट थेरम वापरून बघूया. चौथा पॉइंट बाय टँजेंट थेरम. आता टँजेंट थेरम काय आहे लक्षात घ्या. टँजेंट थेरम आपल्याला काय सांगतो की ए सी हा परपेंडिक्युलर येईल कोणाला? सीडी ला. बघा, आणि बीडी हा परपेंडिक्युलर येईल कोणाला? सीडी ला. टँजेंट इज परपेंडिक्युलर टू काय असते? रेडियस. गणितांमध्ये काही गोष्टी नाही ना थोडंसं
रिकॉल मध्ये ठेवत चला, कारण कुठे आपण कोणता पॉईंट वापरतो हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग आता अँगल ए सी डी हा कॉन्ग्रुएंट येईल. अँगल कोणता? बी डी सी, आणि दोघांची व्हॅल्यू किती येईल? 90. म्हणजे हा 90 डिग्री आहे, लक्षात ठेवा, आणि हा पण किती आहे? 90 डिग्री. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, तर एक पॅरलल लाईन काढायची, जेणेकरून त्या ठिकाणी पॅरलेलोग्राम रेक्टँगल क्रिएट होईल. असं करायचंय. म्हणजे ड्रॉ. आता पुढच्या पॉईंटकडे थोडंसं लक्ष द्या. शेवटचा पॉईंट आहे, आपल्याला आन्सर भेटेल आता. बघा, एकतर तुम्ही ए पासून किंवा सी पासून दोघांपैकी कुठूनही तुम्ही काय करू शकता, पॅरलल त्या ठिकाणी लाईन काढू शकता. आपण कुठून काढूया? सी पासून काढूया पॅरलल. कोणाला आली पाहिजे? बी ला. आता रंग वेगळा घेतो, लक्षात घ्या. रेड रंगामध्ये दाखवतो तुम्हाला. म्हणजे आपण काय करतोय, सी पासून अशी पॅरलल लाईन घ्या का जी त्या ए बी ला त्या ठिकाणी पॅरलल येईल. लक्षात ठेवा. म्हणजे आता काय होईल इथे, कंस्ट्रक्ट पाचवा पॉईंट, कंस्ट्रक्ट ए बी पॅरलल. त्याला आपण नाव देऊया एस. काय नाव दिलं? एस. हे बघा, इथे एस नाव दिलं. मग त्याला काय येईल नाव? ए बी पॅरलल सी एस. कंस्ट्रक्ट ए बी पॅरलल सी एस. मग क्वाड्रिलॅटरल ए बी एस सी इज ए रेक्टँगल. बघा, हा काय असेल? रेक्टँगल. मग अपोजिट साइड काय येईल? ए बी इज कॉन्ग्रुएंट टू काय येईल? सी एस, आणि दोघांची व्हॅल्यू किती येईल? 10 सेंटीमीटर. म्हणजे हा किती झाला? 10 सेंटीमीटर. बघा का, लक्षात घ्या. आता अपोजिट ए सी हा कॉन्ग्रुएंट येईल कोणाला? बी एस ला. दोघांची व्हॅल्यू किती येईल? 4. म्हणजे हा किती झाला? 4. इथपर्यंत कळालं असेल तर 6वा पॉईंट क्रिएट करूया. आता बी एस आणि डी हा काय एकाच रेषेत आहे. मला जर बीडी काढायचं असेल तर काय करावं लागेल? बी एस प्लस एस डी करावं लागेल. आकृतीत बघा, बीडी टोटल किती आहे? 6. बी एस किती आहे? 4. आणि एस डी आपल्याला काढता येईल. म्हणजेच एस डी बरोबर 6 वजा 4. याचा अर्थ एस डी ची व्हॅल्यू किती आली? 2. लक्षात ठेवा हा पॉईंट. एच डी ची व्हॅल्यू किती आली? 2. आता आकृतीत दाखवतो बघा, हा 4 आहे, तर हा किती येईल? 2. आता तुम्हाला आन्सर काढायला सोपं जाईल. आता आपण याच्यात पायथागोरस थेरम वापरणार आहोत. कोणता? ट्रायंगल. बघा, लक्षात द्या, मी इथे ट्रायंगल काढून ठेवतो. इन ट्रायंगल 7वा पॉईंट समजेल तुम्हाला. इन ट्रायंगल, ट्रायंगल कोणता घ्यायचा आहे? सी डी एस. बघा का, कोणता घ्यायचा आहे आपल्याला? सी डी एस. आकृती काढून दाखवतो बाजूला. जशी आहे तशीच घेऊया, म्हणजे तुम्हाला कळेल. इथे या पद्धतीने लक्षात ठेवा जरा. बघा, इथे कोणता आहे? सी एस आणि डी आहे. इथे एस आहे, इथे डी, आणि इथे आहे सी. बघा, सी. त्याच्यात हा दिलाय 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर हा एस आणि डी किती आहे? 2 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला जो प्रश्न विचारलाय, व्हॅल्यू ज्याची काढायची ती आहे सी डी. आपल्याला तो आपण काढायचा आहे. मग आता हा 90 डिग्री आहे टँजंट थेरम नुसार. बघून घ्या वरती, तो काय? टँजंट थेरम आहे. म्हणजे हायपोटेन्यूज झाला सी एस. म्हणजे अँगल काय येईल? तो सी डी एस इक्वल टू किती आहे? 90 डिग्री. बाय पायथागोरस थेरम काय येईल सांगा? सी एस स्क्वेअर इक्वल टू काय येईल? सी एस स्क्वेअर इक्वल टू सी डी स्क्वेअर प्लस डी एस स्क्वेअर. आता लक्ष द्या का थोडस. आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय? सी एस बघा किती आहे? 10 स्क्वेअर इक्वल टू सी डी किती आहे? काढायचं आहे, प्लस हा किती येईल? 2 स्क्वेअर. म्हणजे हे किती येतील? 100 इक्वल टू सी डी स्क्वेअर प्लस 4. सी डी स्क्वेअर इक्वल टू 100 मायनस 4 म्हणजेच किती येईल? 96.
CD स्क्वेअर. मग CD काढायचं असेल तर हे रूट मध्ये 96 जातील. CD इक्वल टू इन रूट 1696. 16 कोणाचा वर्ग आहे? 4 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय तर CD ची व्हॅल्यू काढायची. बघा लक्ष द्या, परत एकदा हे गणित समजावून सांगतो मी. पुन्हा एकदा आकृतीतच पेन आहे, याच्यात तुम्हाला फक्त आकृती समजली पाहिजे. तर हे गणित समजायला एकदम इझी आहे. बघा पहिलं सर्कल विथ सेंटर ए, रेडियस कोणत्या आहेत त्या लिहिल्या 4 आणि 4. नंतर सर्कल विथ सेंटर बी, रेडियस लिहून घेतल्या. टचिंग थेरम वापरला, 6 आणि 4 किती झाले? 10. त्यालाच पॅरलल काढली वरती, तर ती कोणती येईल? सी असते, पण किती येईल? 10. तर रेक्टँगल असल्यामुळे 4 आणि 4 इकडे अपोजिट होतील. नंतर आपण त्या ठिकाणी काय केलं तर शेवटचा ट्रायंगल घेतला, कोणता? CSD. त्याच्यामध्ये तो 2 आणि इकडे 10 आहे, म्हणजे पायथागोरस थेरम वापरला तर तुम्हाला CD ची व्हॅल्यू भेटते. आणि CD किती भेटते याच्यामध्ये? 4√6. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय केले, गणित सोडवली. आता मी तुम्हाला सगळ्या गणितांची पुन्हा रिव्हिजन करून देतो. परत एकदा लक्ष द्या, थोडासा वेळ जाईल पण आपली सर्व गणितं त्या ठिकाणी रिवाइज झाली पाहिजे. बघा पहिला आपण बघितलं होतं टचिंग सर्कल. फर्स्ट पॉईंट काय बघितलं आपण? टचिंग सर्कल. 3.2 नीट लक्ष द्या. पहिला एक्सटर्नली टचिंग सर्कल, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर जर काढायचं असेल तर आपल्याला रेडियसची काय करावं लागेल? ऍडिशन. दुसरा पॉईंट इंटरनली टचिंग सर्कल, जर डिस्टन्स काढायचा असेल बिटवीन देअर सेंटर तर आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. रेडियस जो आहे बिगर त्याच्यातून स्मॉलर काय करायचं? मायनस. नंतर आहे टचिंग सर्कल थेरम. टचिंग काय तर दोन सर्कल्स एकमेकांना एका पॉइंट मध्ये टच होतात, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो. तर तो त्या ठिकाणी काय असतो? लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. म्हणजे इफ टू सर्कल्स आर टचिंग सर्कल देन द पॉइंट देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. असं पाठ करून ठेवा. 3.2 क्वेश्चन नंबर 1. आता टचिंग सर्कल्स नुसार हे इंटरनली टचिंग आहेत, म्हणजे रेडियसची काय करायची? सबट्रॅक्शन. म्हणून आपण बिगर रेडियस मधून स्मॉलर रेडियस काय केला? मायनस केला. तर आन्सर किती आलं? 1.3. दुसरा आपण सोडवलं होतं त्या ठिकाणी एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत, आपल्याला काय करावं लागेल? ऍडिशन. दोन रेडियस दिलेले आहेत 5.5 आणि 4.2, त्याची ऍडिशन येते 9.7. तिसऱ्यामध्ये आपल्याला डायग्राम्स काढायचे आहेत. तर 4 सेंटीमीटरचे 2 सर्कल काढून घेतले. नंतर कंपास मध्ये 2.8 सेंटीमीटर घेतला. एक एक्सटर्नली टचिंग काढला आणि एक इंटरनली टचिंग काढला. हे कन्स्ट्रक्शन करायचंय. चौथ्या गणितामध्ये बघूया. चौथ्या गणितामध्ये आपल्याला काय करायचंय? 2 सर्कल्स दिलेत. त्याच्यामध्ये आकृती बघून तुमच्या लक्षात येईल की पहिल्या सर्कलचं जर तुम्ही बायफर्गेशन केलं तर आयसोसेलेस ट्रायंगल थेरम नुसार ए आणि आर सेम होईल. 1 आणि 2 त्याला नाव दिलं मी समजण्यासाठी. नंतर दुसरा सर्कल काढला, त्याला 3 आणि 4 दिला अँगलला नाव. आता 2 आणि 3 हा व्हर्टिकली अपोजिट आहे, त्यामुळे 1, 2, 3, 4 हे सगळे सेम झाले. म्हणजेच आपण तिसऱ्या पॉइंटला हे चारही सेम दाखवले. आता सोडवणं सोपं आहे. अल्टरनेट अँगल टेस्ट वापरून आपण काय दाखवू शकतो की ते 2 सेगमेंट काय आहेत? पॅरलल आहेत. दुसऱ्या प्रश्नामध्ये ट्रायंगलची नावं बघून अँगल्स लिहायचे. आपल्याला माहिती आहे की चारही सेम आहेत, 1, 2, 3, 4. म्हणून आपण काय केलं? अँगल टेस्ट वापरण्यासाठी 2 अँगल्स घेतले आणि अँगल टेस्ट वापरून ते सिमिलर दाखवले. तिसऱ्यामध्ये आपल्याला एक अँगल 35 दिलाय, कोणता? PAR आणि PRA. तर 1, 2, 3, 4 सगळे सेम आहेत, म्हणून सगळेच 35 झाले. मग आकृती बघा ट्रायंगलची. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल किती असतात? 180. त्याचा वापर जर केला तर तुमच्या लक्षात येईल की जो रिमेनिंग अँगल आहे तो किती भेटतो आपल्याला? 110. हा झाला चौथा प्रश्न. एकदा रायटिंग करून परत बघा म्हणजे समजेल. आता आपण लास्ट प्रश्न बघूया, 5वा. आकृतीत बघा फक्त की तुम्हाला जर मी आकृतीत समजावून सांगितलं ना तर इकडे लक्ष द्या. मी जे आता तुम्हाला माप सांगतो ती समजून घ्या. हे गणित तुम्हाला पुन्हा रिवाइज करून सांगतो मी कसं आहे. हे फक्त आता आकृतीत बघा तर हे तुम्हाला लगेच कळेल मी कसं सोडवलंय. बघा का पहिलं काय सांगितलं त्यांनी? पहिला रेडियस ऑफ ए, म्हणजे रेडियस जे काय एच्या त्या. तर पहिला 4 आहे, म्हणजे हा 4 आहे तर हा पण किती होईल? 4. रेडियस ऑफ सेम सर्कल. लक्ष द्या का आता त्या ठिकाणी EB दिलाय 6, म्हणजे दुसरा रेडियस आहे तर हा बिगर जो आहे तो पण 6 आहे. आता मी काय केलं? एक
टचिंग थेरम वापरला तर ए आणि बी याची व्हॅल्यू टोटल किती व्हायला पाहिजे 10. मग सीएस काढला पॅरल तर तो पण किती येईल 10. लक्षात घ्या. मग हा 4 आहे तर अपोजिट हा किती येईल 4 कोणाचा रेक्टँगलचा. आणि हा 4 आहे तर हा डीएस किती येईल 2. 4 आणि 2 6. मग आता डीएस सीएसडी किंवा सीडीएस मध्ये हा 10 आणि हा 2 आहे तर हा आपण काय केला पायथागोरस वापरला आणि त्या पद्धतीने त्याला सोडवला. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर किती भेटतं तर बघा 4 वर्गमुळा 6 म्हणजे तुम्हाला हा किती भेटतो 4 वर्गमुळा 6. पुन्हा एकदा सांगतो लक्ष द्या. पहिला सर्कल विथ सेंटर ए रेडियस दाखवले, सर्कल विथ सेंटर बी रेडियस दाखवले, टचिंग थेरम वापरला 6 4 10 गेले. बाय टँजेंट थेरम आपल्याला माहिती आहे की अँगल्स किती येईल 90 डिग्री. त्याच्यानुसार आपण ते अँगल्स 90 डिग्री दाखवले आणि नंतर आपण त्या ठिकाणी काय केलं ट्रायंगल तयार केला पॅरलल लाईन दाखवून आणि त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम वापरून आपण तो प्रूव्ह केला किती येतो. अशा प्रकारे आपण सर्कल मधील 3.2 प्रॅक्टिस सेट संपवलं. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 3.3 कडे वळणार आहोत. लेक्चर समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. जॉमेट्री बाय नंदकुमार सर्च करून तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा बघायला भेटेल युट्यूबवर.